मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, बेडरूममध्ये खूप मेहनत करूनही तुमची जोडीदार पूर्णपणे समाधानी का नसते? 90% पुरुष एकाच पोझिशनमध्ये वर्षानुवर्षे घालवतात, पण त्यांना हे सिक्रेट माहित नसतं जे स्त्रीला तिच्या परमोच्च सुखापर्यंत नेतं. मित्रांनो, साधी मिशनरी पोझिशन म्हणजे स्त्री खाली आणि पुरुष वर ही पोझिशन सगळेच करतात. पण तुम्हाला कधी जाणवलंय का, या स्थितीत स्त्रीला पुरुषाचे ओझं वाटू शकते? तिला हवा असलेला तो खास स्पर्श कसा मिळतो हे तुम्हाला माहित आहे का? समस्या अशी आहे की साध्या मिशनरीमध्ये पुरुषाचा पूर्ण भार स्त्रीवर येतो. यामुळे तिला श्वास घ्यायला त्रास होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग शिश्निका म्हणजेच क्लिटोरिसला योग्य ते घर्षण मिळत नाही. जेव्हा क्लिटोरिसला स्पर्श होत नाही तेव्हा शारीरिक संबंध हे तिला फक्त एक क्रिया म्हणून वाटते, पण समाधान मिळत नाही. यावर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे, पिलो सपोर्टेड मिशनरी पोझिशन. फक्त एक मऊशी तुमच्या वैवाहिक जीवनात कसा बदल घडवू शकते हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हे केवळ एक तंत्र नाही, तर हे स्त्री शरीराचे शास्त्र आहे. चला तर सुरू करूया. तयारी आणि वातावरण निर्मिती. द बिल्डअप. कोणतीही शारीरिक क्रिया ही मनापासून सुरू होते. जर मन तयार नसेल तर शरीर प्रतिसाद देणार नाही. रूममध्ये खूप प्रखर प्रकाश नसावा. मंद पिवळा किंवा निळा प्रकाश रोमांससाठी उत्तम असतो. हलका सुवास वापरा जो मेंदूला शांत करतो. उशी खूप कडक नसावी, ती मऊ आणि लवचिक असावी जेणेकरून स्त्रीच्या नितंबांना कुठलीही इजा होणार नाही. थेट क्रियेला सुरुवात करू नका. सुरुवातीला फोरप्लेवर भर द्या. तिच्या चेहऱ्यावरून, खांद्यावरून आणि पाठीवरून हळूवार हात फिरवा. जेव्हा तुम्ही तिचे नितंब प्रेमाने कुरवाळता तेव्हा तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे लव्ह हार्मोन तयार होते. आता महत्त्वाच्या भागाकडे वळूया. उशी नेमकी कुठे आणि का ठेवावी? स्त्रीच्या नितंबांखाली उशी ठेवल्यामुळे तिची कंबर 30 ते 45 अंशाच्या कोनात वर उचलली जाते. साध्या स्थितीत योनीचा मार्ग थोडा वक्र असतो. उशी ठेवल्यामुळे तो मार्ग सरळ होतो, ज्यामुळे तुमचे लिंग अधिक खोलवर डीप जाऊ शकते. स्त्रीला परमोच्च सुख मिळण्यासाठी क्लिटोरिसवर घर्षण होणे खूप आवश्यक असते. उशीमुळे तुमचे लिंग तिच्या क्लिटोरिसवर नैसर्गिकरित्या घासले जाते. या कोनामुळे लिंगाचा पुढचा भाग हा तिच्या योनीतील जी स्पॉटला सतत स्पर्श करतो, ज्यामुळे तिला तीव्र सुखाच्या लहरी जाणवतात. स्तन, स्तनाग्री आणि शरीराचा स्पर्श. सेन्शुअल टच. या पोझिशनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुमचे पूर्ण शरीर तुमच्या जोडीदाराच्या शरीराला पूर्णपणे स्पर्श करते. जेव्हा तुम्ही तिच्या अंगावर झुकलेले असता तेव्हा तुमचे हात तिचे स्तन कुरवाळण्यासाठी मोकळे असतात. स्तनांच्या खालील भागाला हलकेच वर उचला. त्याला प्रेमाने स्पर्श करत रहा. उत्तेजित झाल्यावर स्त्रीची स्तनाग्रे ताठ आणि संवेदनशील होतात. तुमच्या अंगठ्याने आणि बोटांनी तिथे हळूवार स्पर्श करत रहा. तिच्या स्तनाग्रांना तुमच्या ओठांनी आणि जिभेने ओलं करा. हा ओलावा तिला अधिक उत्तेजित करतो. तुमच्या छातीचे घर्षण तिच्या स्तनांना होणे हे तिला तुमच्या अधिक जवळ आणते. हालचाल, लय आणि गती. रिदम आणि मूव्हमेंट. येथे अनेक पुरुष मोठी चूक करतात. ते खूप घाई करतात. सुरुवात ही अत्यंत संथ करा. लिंग योनीच्या उबदारपणात शिरताना त्या प्रत्येक इंचाचा अनुभव तिला घेऊ द्या. तुमचे हात तिच्या नितंबांच्या खाली घालून तिला स्वतःकडे ओढून घ्या. यामुळे पेनिट्रेशन अधिक प्रभावी आणि डीप होते. ती जर हळू आवाजात चित्कारत असेल किंवा तिचा श्वास जोरात चालत असेल तर समजा तुम्ही योग्य ठिकाणी स्पर्श करत आहात. हालचाली फक्त आत बाहेर करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली करा, जसे तुमचे नितंब थोडे गोलाकार पद्धतीने हलवा. यामुळे योनीच्या प्रत्येक भिंतीला लिंगाचा स्पर्श होतो. याच्यामुळे स्त्रीला अत्यंत सुख लाभत असते. मानसिक जवळीक आणि सुरक्षितता. सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. स्त्रियांसाठी शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख मोठे असते. या पोझिशनमध्ये तुमचे तोंड तिच्या तोंडाच्या अगदी जवळ असते. तिच्या डोळ्यांत पाहून हलकेच स्मितहास्य करा. यामुळे तिला सुरक्षित वाटते. तिची मान आणि कानामागचा भाग अतिशय संवेदनशील असतो. तिथे तुमचे गरम श्वास पडल्यावर तिच्या भावना अजून उफाळून येतील. परमोच्च सुखाचा क्षण. दी ऑर्गाझम पाथ. जेव्हा तुम्हाला जाणवेल की तिची हालचाल आता वेगाने होत आहे आणि ती सुखाच्या शिखराच्या जवळ जात आहे, तेव्हा वेग वाढवा, कारण या शेवटच्या काही मिनिटात तिला अधिक तीव्र घर्षणाची गरज असते. नितंबांवर दाब देऊन तिचे नितंब उशीवर स्थिर राहतील असे पहा आणि पूर्ण ताकदीने पण लयबद्ध हालचाल करा. तुमच्या शरीराचा दाब तिच्या क्लिटोरिसवर कायम ठेवा. जेव्हा तिचा ऑर्गाझम जवळ येतो तेव्हा ती परमोच्च सुखाच्या शिखरावर पोहोचते व तिची योनी तुमच्या लिंगाला घट्ट विळखा घालते.
आणि तुम्ही दोघे आनंदाच्या लाटांवर स्वार होता. हा क्षण तुमच्या दोघांच्या कामजीवनातील सर्वात सुखद क्षण असतो. तर मित्रांनो, पिलो स्पोर्टेड मिशनरी ही केवळ एक शरीरसुखाची क्रिया नाही, तर ती एक कला आहे. यात आक्रमकता नाही तर हळुवारपणा आहे. यात कसरत नाही तर आराम आणि अथांग सुख आहे. ही पोझिशन केल्यावर स्त्रीला केवळ शारीरिक समाधान मिळत नाही, तर तिला तुमच्याबद्दल अधिक जवळीक आणि प्रेम वाटते. ती तुमच्या प्रेमात पूर्ण बुडून जाते. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असाल, तेव्हा फक्त एक मऊ उशी वापरून हा बदल स्वतः अनुभवून नक्की पहा. व स्त्रियांना सुखाच्या शिखरावर नेणारी व परमोच्च सुख देणारी दुसरी पोझिशनचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वस्थ आरोग्य, सुखी कामजीवन. धन्यवाद.